अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी पाहतो क्षणी फरार, चोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर. मी सुमित बांगर, बॉसने फार मोठा माणूस झाला तू नाही. 7ची वेळ ठरली होती, 7:45 वाजत आहे आता. बॉसला वाट बघायला लावतो तू. बहिणीचं काम होतं. तिचं नाव आम्हाला माहित नाही असं वाटतं तुला? सुमी, सर बीचा लाडका सुमी, अशी घोडचूक तू कशी केली? कोणती घोडचूक बॉस? माल कुठे आहे सुमित? कितीही लपवलं तरी आम्हाला कळणारच आहे. बॉस मी टॅक्सीतून माल दहीसरला उतरला, तेवढ्यात ॲक्सिडेंट झाला बॉस, आणि एक छोटा मुलगा जखमी झाला. मी त्याला बघायला गेलो आणि सामानाचा बॉक्स. त्या मुलापेक्षा आपला माल महत्वाचा आहे हे तुला कळायला नको सुमित? सॉरी, चूक झाली बॉस. मला फक्त 2 दिवस द्या, मी माल शोधून आणतो. ते आता अशक्य आहे सुमित, कारण आपला माल शत्रूच्या हाती लागला आहे. $25 लाखांचा माल होता तू बॉस्टर. त्यातल्या त्यात तू काल पोलीस स्टेशनलाही जावं लागलं तुला. त्याची भरपाई तुला करावीच लागणार. याची बॉडी आपल्या माणसानं चालवून फर्नेसमध्ये जाळून टाक. असीम, इनफ. खूप झालंय आता. एका डिटेक्टिव्हला आपली कामं सोडून असली लफडी करणं शोभत नाही. मी निघाले. अगं श्यामल, श्यामल थांब ना. अगं हेही आपलंच काम आहे. ओ रिअली? मग धुरंधर सरांच्या लाडक्या असीमला एक सोज्वळ आणि सात्विक मुलगी आवडते आणि तो तिच्यावर पाळत ठेवतो. आणि सरांची सिनियर असिस्टंट त्याच्या सोबत त्या मुलीच्या मागे मागे फिरते. अगं वाह, काय महान काम आहे. अगं श्यामल तसं नाहीये. मी चालले. हा अगं श्यामल, अगं ती श्यामल. एक्सक्यूज मी मॅडम,
मला तुमच्याशी बोलायचं होतं. कोण आहेस तू? का पाठलाग करतोयस माझा? हे बघ दूर हो, नाही तर मी हे बघा तुम्ही शांत व्हा. एक सेकंड माझी गोष्ट ऐकून घ्या. नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. खूप दिवसापासून बघते तू माझा पाठलाग करतोय. हे बघ, तू जवळ आलास ना तर ओरडे ना मी. हे बघा तुम्ही ओरडू नका. तुम्ही शांत व्हा पहिले. तुझा आय मीन तुमचा भाऊ हरवलाय ना, हे कळलं मला, म्हणून मी तुम्हाला मदत करायला आलो होतो. हो, हरवलाय माझा भाऊ. म्हणून माझा पाठलाग करतोयस ना, म्हणून छळतोयस ना मला तू. नाही मारून टाक मला. अहो तुम्ही गैरसमज करू नका. एक मिनिट जरा शांत व्हा. मॅडम एक्सक्यूज मी. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही रडू नका. हे घ्या, रडू नका. हे बघा मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. अहो मी कोणी गुंड नाहीये. अहो मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. तुला आय मीन तुम्हाला मदत करायला आलो होतो. तुला म्हटलं तरी चालेल. नाही असू द्या तुमच्याचकडे. घ्या ना. नाही असू द्या ना. थँक्यू. तू खरंच मदत करशील मला? हो आवडेल ना मला. थँक्यू. आणि हो, तू त्या मुलीच्या मागे का लागला होतास? स्टॉक करीत होतास का तिला? अगं मी तिला स्टॉक करत नव्हतो. अगं आय जस्ट वॉन्ट टू हेल्प हर. अगं मी तू खूप संकटात आहे. ओ मी तू मला मितलच म्हणायचं होतं. अगं तिचा भाऊ सुमित 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे? अगं मी पण डिटेक्टिव्ह आहे ना, तेवढी माहिती मलाही काढता येते. म्हणजे तू पाळत ठेवून होतास तिच्यावर? अगं तसं काही नाही आहे. अगं ॲक्च्युली ती आमच्या घराच्या मागच्या लेनमध्येच राहते आणि ती मला आवडायची. आय मीन आवडते. ती कादंबरी जीव घेईल ना तुझा. ती कोण आहे माझी? ती काय बायको आहे का माझी की गर्लफ्रेंड? उगाच माझ्या मागे चिकटली. होऊ देत. मी काय म्हणतो, ती मितल खूप गरीब आहे का? तिला सरांची फीस परवडणार नाही. मग काय, तू सरांशी बोल ना जरा. त्यांना म्हण ना की तिची केस फ्रीमध्ये हँडल करा म्हणून. पण का? अगं का म्हणजे काय? अगं ती तुझी मावस बहीण आहे आणि शिवाय ती खूप गरीब पण आहे. काय? अगं म्हणजे असं ऑलरेडी मी सरांना सांगितलेलं आहे. तू बोल ना प्लीज. सर काहीतरी करतील. तू म्हणशील तर ऐकतील ते. प्लीज प्लीज श्यामल. बघते, बोलते सरांशी. थँक्यू. सर, माझ्या दूरच्या नात्यातली बहीण तुम्हाला भेटायला आली, मिताली बांगर. सर, तिचा भाऊ गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता आहे. तिचा भाऊ? तिचा भाऊ म्हणजे तुझा भाऊच ना? हो हो हो. पोलिसांकडे का नाही गेली ती? सर, पोलिसांकडे गेली तर तिचा भाऊ सुमित म्हणजे आय मीन माझा भाऊ जिवंत वापस येणार नाही असं तिला वाटतं, म्हणून मीच तिला तुम्हाला भेटायला सांगितलं. ठीक आहे, घेऊन येते. Yes, sir. मिताली, बस बस. श्यामल, तुझी बहीण आणि या असीम बरोबर? एनिवे, मला सगळं सविस्तर सांग. हो सर, माझा भाऊ सुमित आणि मी आम्ही गोराईला एका चाळीत राहायचो.
माझे आई वडील मी 12वीत असतानाच वारले. सुमित माझ्यापेक्षा धाकटा. आई बाबा गेल्यानंतर त्याने शिक्षण सोडून दिलं आणि कमवायला सुरुवात केली. मी मात्र अजूनही शिकते. सुमित मला काहीच कमी पडू देत नव्हता. मला माझ्या भावाचं खूप कौतुक वाटायचं. पण एक दिवस अचानक आमच्याकडे पोलीस आले आणि सुमितची चौकशी करू लागले. सुमित आल्यावर त्याला पोलीस स्टेशनला पाठव असं सांगून ते निघून गेले. त्या दिवशी सुमित खूप उशिरा घरी आला. खूप सैरभैर झाला होता तो. अरे किती उशीर केलास? मी थांबली आहे जेवायसाठी. मी तुला किती वेळा सांगितलं माझ्यासाठी जेवायला थांबू नको म्हणून. आणि मी कितीदा सांगितलं की मी थांबणार. सुमित, मगाशी पोलीस आले होते घरी. तुला उद्या पोलीस स्टेशनला बोलवलंय. काय रे, काय झालं? काही नाही. तुम्ही खूप टेन्शन मध्ये वाटतोस. काही झालंय का? नाही, तसं काही नाही. अरे मग इतका सैरभैर का वाटतोस? आणि मला सांग, तू काम काय करतोस रे? आणि आपल्या घरी पोलीस का आले? नाही का, तसं काही नाही. तो माझा मित्र आहे ना आकाश, आता खून झालाय. काय? म्हणून पोलीस आले ना चौकशी करायला. पण तू घाबरू नको, मी उद्या जाणार सकाळी पोलीस स्टेशनला. बरं, तुझं कॉलेज काय म्हणून? छान सुरू आहे. पानं वाढवू ना जेवायचे? हो, वाढ वाढ वाढ. सुमित माझ्यापासून काहीतरी लपवत होता. तरी त्या दिवशी मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण दुसऱ्या दिवशी जे घडलं त्यावरून मला नक्की असं वाटायला लागलं की तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय. दुसऱ्या दिवशी सुमित पोलीस स्टेशनला जाऊन आला. मी सगळं विसरून गेले. आणि त्या दिवशी रात्री आमच्याकडे एक विचित्र माणूस आला. सुमित आहे का घरी? तो सकाळीच कामावर गेलाय, यायचा अजून. तो आला त्याला सांग म्हणावं अंकल आले होते. उद्या संध्याकाळी 7 वाजता बॉसने ऑफिस मध्ये बोलवलंय. येतो. एक मिनिट, आत या ना. पाणी वगैरे काही? नको नको, मला आता जायला हवं, कारण खूप लोकांना अजून निरोप द्यायचे. मला तो म्हातारा जरा विचित्रच वाटला. वयाच्या मानाने फारच चपळ होता तो. त्या म्हाताऱ्याला कधी आधी बघितलं होतं? हो सर, तो म्हातारा सुमितला 1-2दा भेटायला आला होता. हो सर, खरंय. आणि मग त्यानंतर सुमित गेला त्याच्या बॉसला भेटायला, खरे? हो सर, पण तो खूप घाबरलेला होता. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेलाच नाही. संध्याकाळी तो मला म्हणाला की कदाचित त्याला घरी यायला खूप उशीर होईल किंवा कदाचित तो काही दिवस घरी सुद्धा येणार नाही. म्हणून तो मला त्या दिवशी माझ्या मैत्रिणीकडे नेणार होता. त्या दिवशी त्यांनी टॅक्सी देखील केली, पण उशीर झाल्यामुळे त्या दिवशी टॅक्सी त्यांनी बॉसच्या घराकडे नेली. तो एरिया जरा मला विचित्रच वाटला. विचित्र म्हणजे? म्हणजे खूप शांत, सामसूम.
सामान्य माणूस रात्रीच्या वेळी तिकडे फिरकणार नाही असा. त्याने टॅक्सी गल्लीच्या तोंडाशीच थांबवली आणि चालू लागला. त्याला वाटलं मी गेले, पण मी त्याचा पाठलाग केला. त्याला त्या अंधाऱ्या जुन्या बिल्डिंगमध्ये शिरताना पाहिलं आणि मी परत आले. त्या दिवशी मी त्याला त्या बिल्डिंगमध्ये शिरताना पाहिलं, ते शेवटचंच. हे घे. नको, आहे कालचा. काल मी पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये जाऊन आले, पण तिथे कोणीच नव्हतं. काय तू तिथे एकटीच गेली होतीस? हे बघ, पुन्हा असं करू नकोस. हो, असीमनी पण तेच सांगितलं. व्हेरी गुड. असीमनी तर सगळंच केलेलं दिसतंय. माझं कामच नाही या केसमध्ये. नाही नाही, असं कसं? असीमनीच मला सांगितलं तुमच्याबद्दल, की तुम्ही माझ्या भावाला शोधू शकाल. अच्छा, असीमनी सांगितलं म्हणून तू माझ्याकडे आलीस. सर, तुम्ही शोधाल ना माझ्या भावाला? धुरंधर लिमये म्हणतात मला. हा धुरंधर लिमये जेव्हा एखादी केस घेतो ना, तेव्हा ती केस सॉल्व्ह झालीच असं समजतं. एनी डाऊट? नो डाऊट सर. गुड. आता तू तुझ्या घरी जा. माझ्या पैशाची काळजी करू नकोस. फक्त ती बिल्डिंग एकदा आम्हाला दाखवू शकते? हो हो, दाखवेल ना सर. सर, मी पण हिच्याबरोबर जातो. ती बिल्डिंग बघून घेतो एकदा. व्हॉट? तू ती जागा बघितली नाहीयेस? सर, नीट आठवत नाहीये. खात्री करून घेतो. चल मी तू. मिताली, चल. आलो सर. असेम, एक मिनिट. काय सर? कसं जाणार रे तिला घेऊन? सर, माझ्या बाईकवर का? हे एवढ्या उन्हामध्ये? माझी कार घेऊन जा. ठीक आहे सर. धुरंधर 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 धुरंधर. जियो हजारो साल साल के दिनों 50,000 आणि आमच्यावर नोटांचा वर्ष हो लाखावर वार. वा वा वा, पैसाही पैसा. साहेब, काय चाललंय साहेब? साहेब, तुम्ही अशी धरती का घेताय साहेब? हवालदार साहेब, अरे हो साहेब. साहेब, शांत. साहेब, हे काय चाललं साहेब? साहेब, तुम्ही झडती का घेताय साहेब? हो साहेब, हवालदार साहेब. हो साहेब. काय झालं साहेब? सर, माझ्या सामानांची का फेकफाक होते साहेब? सामान भेटत नाही रे बाबा. तुझ्या घरात ये, घडते घे. कोणासाठी काम करतो? साहेब, साहेब मी एक फ्रीलॅन्सर आहे साहेब. काय? फ्रीलॅन्सर म्हणजे मी वेगवेगळ्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना माल सप्लाय करतो साहेब. म्हणजे तू कोणाहीसाठी काम करत नाहीस? नाही साहेब. अरे राजन, तू चांगला ग्रॅज्युएट आहे, तुला एखादी नोकरी नाही मिळाली? साहेब, हल्ली नोकऱ्या कुठे आहेत साहेब? मार्केट अख्खं डाऊन आहे साहेब. तुला नोकरी नसूनही लाईफस्टाईल खूप छान मेंटेन करतो रे तू. आता साहेब, नोकऱ्या करून करून किती पैसे मिळतील साहेब? महिन्याला 20-25 हजार रुपये मिळतील साहेब. पण असली कामं केली तर साहेब, तर महिन्याला 50-60 हजार रुपये तर मिळतातच. आणि हल्ली साहेब, कंपनी जर टार्गेट कम्प्लीट केलं ना, तर चांगले इन्सेंटिव्ह सुद्धा देतात. अच्छा, अशा कामासाठी कुणाकडून कमिशन तुला मिळतं? चांगलं माहिती आहे. सध्या तू मन्या आणि सूर्या गँगसोबत बरेचदा दिसतोस. नाही नाही साहेब, ते फक्त माझे मित्र आहेत. म्हणजे माझ्यासारखेच फिरते एजंट्स आहेत साहेब. ते काय करतात माहिती आहे तुला?
ड्रग्ज विकतात. साहेब आता ते कामाच्या व्यतिरिक्त काय 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 करतात ते मला नाही माहिती ना साहेब. म्हणजे म्हणून मी काही ते ड्रग्ज विकणार नाही ना साहेब. आज मला सांगा, तुम्ही इतक्या डेडली क्रिमिनल सोबत वावरता म्हणून का तुम्ही खुनी बलात्कारी झाला? ओव्हर स्मार्ट बनू नको आहे. तुझ्या घरामध्ये एखादा पुरावा मिळेल ना, ती पोपटासारखी बोलती बंद होईल तुझी. चालेल द्या ना. सगळीकडे शोधलं पण कुठेही काहीही सापडलेलं नाही. तुझ्या घरामध्ये काही सापडलं नाही म्हणून आज तुला सोडतोय. आणि घरात तुझी मानगूट धरायला मी लवकरच येईल. चला. पैसे वाचले. सर, गेल्या 2 महिन्यातल्या मिसिंग केसेस. यांच्यापैकी कोणाचा काही शोध लागला? सर, फारच कमी लोकांचा. आणि सर, ज्याही सापडल्या त्या सगळ्या डेड बॉडीज सापडल्यात. हां, फक्त 3 वेगवेगळ्या केसेसमध्ये पोलीस शाळा आणि कॉलेजमधल्या पळून गेलेल्या मुलांना शोधू शकले. म्हणजे अजूनही यांच्यापैकी जे मिसिंग आहेत त्यांचा आधी आपल्याला शोध घ्यावा लागेल. येस सर. आणि सुमित आणि हे जे मिसिंग झालेले लोक आहेत यांच्यामध्ये काही साम्य आहे का हे शोधावं लागेल. श्यामल, तू एक काम कर. येस सर. हे जे मिसिंग झालेले जेवढे आहेत ना त्यांच्यापैकी कोणाचा कायद्याशी किंवा पोलिसांशी कधी काही संबंध आलाय का याची जरा चौकशी कर. ओके सर. असीम. येस सर. त्या मितालीनी जी जागा सांगितली होती ती आठवते तुला? सर, ती जागा त्याला चांगली ठाऊक आहे. बस ना श्यामल, आता किती चिडवणार आहेस? येस सर. मला ती जागा दाखव. पण सर, तुम्ही कशाला बघता? म्हणजे मी नजर ठेवतो ना. नाही, तू मितालीवर मितूवर नजर ठेव. काय सर, आता तुम्ही पण माझी खेचताय ना. अरे खेचत नाही आहे, आय एम सिरियस. मितालीला प्रोटेक्शनची जास्त गरज आहे, तिला जास्त धोका आहे म्हणून. ठीक आहे सर. चला, कामाला लागावं लागेल. येस सर. अमित सारखी आणखीन एखादी मिसिंग केस यापुढे व्हायला नको. येस सर. राईट सर. मला वाटतं याच्या पुढच्या काही रात्री आपल्याला जागूनच काढाव्या लागणार आहे. राईट? राईट सर. येस सर. उद्या संध्याकाळी 7 वाजता बॉसने तुला ऑफिसमध्ये बोलवलंय. मला? हो, तुला. रात्री 12 वाजता मी निघून निघालो. याचा अर्थ बॉसने तुला बोलवलंय, मला नाही. काय काम आहे? मला माहिती नाही. आणि विचारलं पण माझं. बॉसनं सांगितलं काम करायचं, त्याचा निरोप मित्राला द्यायचा, एवढंच वाचलं. तसं बॉसला तुम्ही नाही ना. मग ठीक आहे.
येतो मी. कुठे शिफ्ट होणार आहे तू? नाही का? घरातल्या सगळ्या सामानाची उलथापालथ केलीस. मला वाटलं मुंबई सोडून कुठे पळून जातोस की काय. नाही बॉस, मुंबई सोडून कुठे जाणार? बरोबर आहे, मुंबईत तुझे खास मित्र राहतात ना, केव्हाही तुझ्या घरी येतात, त्यांना वाटेल ते करतात. उदाहरणार्थ इन्स्पेक्टर साने. सानेला काय सांगितलं तू? काहीच नाही. कोणाकरता काम करतोस, कोणाला माल विकतोस, कोणाला माल सप्लाय करतोस, हे सगळं नाही सांगितलं? नाही बॉस, मी एवढंच सांगितलं की मी एक फ्रीलॅन्सर आहे आणि ऑफिस टू ऑफिस जाऊन माल डिलिव्हर करतो, एवढंच. साने तुझ्याकडे झडती घ्यायला का आला होता आणि त्याला तुझा संशय का आला? बॉस, मला मने आणि सूर्यासोबत त्यांनी बघितलं असणार, पण मी ताकास्तूर नाही लागू दिला. पण पोलीस आल्या तर तू आमच्यापासून का लपवलंस? आम्हाला का सांगितलं नाही? सर्वींना खोटी माणसं आवडत नाही आणि पुन्हा पोलीस आले ना तर आम्हाला कळव आणि पोलिसांपासून जरा लांबच राहा. पोलिसांना जी माणसं आवडतात ती माणसं आम्हाला आवडत नाही आणि आम्हाला जे आवडत नाही त्याचं आम्ही काय करतो? आता जर मी वेळेवर आलो नसता ना तर तुझा रामनाम सत्य झाला होता समज. थँक्स. चल, कुठे? तुला तुझ्या घरी सोडतो. नको नको, मी जाईल एकटा. तुला काय वाटलं त्या लोकांनी तुला असंच सोडून दिलं म्हणून? अरे ही माणसं तुझ्या घरात सुद्धा बसली असतील. हो हो, जाऊया. कोण आहे ते? माहिती नाही, पण मला माझ्या बॉसवर संशय आला. पण या दोघांना मी कधीच बघितलेलं नाही.
एक काम कर, माझा नंबर लिहून घे. गरज पडली तर मला फोन कर. तुझं नाव? शेखर, शेखर पांचाळ. मी राजन मलबारी. ओके, सोडतोस का मला घरी? हा चल. धुरंधर. कॉफी नकोय मला. नाटक करू नकोस. केली आहे तर घे गुपचाप. पडू दे तशीच. माझ्या बापाचं काय चाललंय? हल्ली ना जरा तू आगाऊपणा जास्त करतोयस. कादंबरी जाऊ दे ग. रात्री नीट झोप झाली नसेल ना त्याची. सरांनी त्याला मितालीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तरीच एखादी नवीन मुलगी दिसली की लागलीच लाड टपकायला लागते ना आमची. तुला काय करायचंय ना? हा, आणि तू काय इतका इंटरेस्ट घेते माझ्यात? ते कळायला ना अक्कल असायला हवी तुला. तुझ्याकडे आहे ना? आणि कोण आहेस ग तू? माझी आई की बायको? बघितलं श्याम कसं टचटच बोलतोय मला. अरे काळजी वाटते म्हणून बोलतेय मी. जाऊ दे, तुला काय आहे म्हणा. इतना सन्नाटा क्यों है भाई? आपल्याच ऑफिसमध्ये आला ना मी. काही नाही सर, नेहमीच. 2 शाळेतली मुलं भांडलीत. असे मिताली ओके? ती ओकेच असणार. आहे ना ठोंब्या. येस सर, शी इज फाईन. पण सर, तिच्या घराभोवती दोघांना मी घुटमळताना बघितलं. मला वाटलंच. मितालीला मी भेटायला बोलवलंय म्हणून सांग. ठीक आहे सर. सर, एक सरप्राइझिंग लीड मिळाली. कुठे? सर, मिसिंग केसेसमधली काही नावं मी बाहेर काढली. सर, त्यामध्ये आणि सुमितमध्ये 2 गोष्टी कॉमन आहेत. त्या सगळ्यांना जॉब नव्हता आणि दुसरं म्हणजे सुमितप्रमाणे त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात आलं होतं. सर, तुम्ही मागितलेल्या फाईल सर. लवकर आणल्या? हां, म्हणजे आधीच काढून ठेवल्या होत्या ना सर. आधीच? हो. अहो, ते धुरंधर साहेबांच्या ऑफिसमधले मॅडम आहेत ना सर. श्यामल नाव आहे त्यांचं. हां हां. त्यांना सुद्धा हीच माहिती हवी होती ना. आणि आपण दिली? हा सर, आता त्यांनी सांगितलं तुम्हीच सांगितलं म्हणून. अरे पण म्हणून तो विश्वास ठेवायचा काय? डोका आहे की नाही? की फिरलं? सर, आता ते धुरंधर साहेब तुमचे मित्र आहे, मग संशय कसा घेणार सर? काय? निघा सर. निघा. साहेब, आता काय आहे? साहेब, तो सुमित बांगर आहे ना, तो गेले 10-12 दिवस गायब आहे सर. म्हणजे आपण त्याची झडती घेतली होती ना, तेव्हापासूनच गायब आहे सर. तो आणि राजन खास ओळखीचे आहेत बरं. उचला त्याला. सर, फरार आहे तो, कसा उचलणार? अरे राजनला उचला ना. आणा. सर, राईट सर. शेखर, अरे एवढ्या रात्री इथे मला कशासाठी बोलवलंस? अरे माझ्या गळ्यापर्यंत आली आहे यार. ते माणसं मला केव्हाही मारून टाकतील. कोण? माझ्या बॉसची माणसं. मी त्यांच्याशी मागाई खोटं बोललो होता यार. माझा बॉसच माझ्या जीवावर उठला यार. उद्या मला भेटायला बोलवलंय. तिथे मी जिवंत जाईल तर खरं, पण परत येईल की नाही काही सांगता येत नाही. हे बघ, तू सगळं खरं खरं आणि कोणासाठी काम करतोस हे जर मला सांगितलंस ना, तरच मी तुला मदत करू शकेन. ठीक आहे, मी सगळं खरं सांगतोय. आज मला
इन्स्पेक्टर सानेंनी परत भेटायला बोलवलं होतं. सुमित बांगरबद्दल विचारत होते ते. कदाचित सुमितवरही संशय असेल त्यांचा. सुमित भेटलाही होता त्यांना, पण त्यानंतर तो गायबच झाला. अच्छा, म्हणजे तुला सुद्धा ते तसाच गायब करतील असं तुला वाटतंय? हो यार, काही वेळापूर्वी अंकल येऊन गेला. उद्या बॉसने भेटायला बोलवलंय मला. शेखर यार, माझी मदत कर यार. मला या संकटातनं बाहेर का. मला सर्व मान्य आहे. मला माझ्या सर्व चुका मान्य आहेत. मी बॉसचा चोरीचा माल स्मगल केला, त्यावर भरपूर कमिशन कमावलेलं, भरपूर पैसा कमवला. पण मित्र, मला या संकटातनं बाहेर का. प्लीज माझी मदत कर. एक आयडिया आहे. आयडिया उत्तम आहे, पण तुला हे करणं शक्य आहे असं तुला वाटतं? अशक्य हा शब्द ज्याच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे अशा धुरंधर नेमयाचा हा नाव आहे. काय झालं? काय नाही, हे मला सहज शक्य आहे असं म्हणाल. ओके. कोण पाहिजे? बॉस. तू कोण? राजनचा मित्र शेखर पांचाळ. राजन कुठे आहे? तेच बॉसला विचारायचं. म्हणजे? ते तुला नाही कळणार. बॉसकडे नाही. ये. थांबा इथेच. तर तू राजनचा मित्र आहेस? शेखर पांचाळ. तू कोण? राजन कुठे आहे? मी फक्त बॉसशी बोलेन. तू कोण? मीच बॉस आहे. बोलत आहे. राजन कुठे आहे? तेच मी तुम्हाला विचारतो. माझा मित्र कुठे आहे ते तू सांगायचंस. कारण आज 7 वाजता तुम्हाला भेटायला येणार होता, पण त्यानं तुला पाठवलं. त्याने मला पाठवलं नाही, मीच आलो. कारण मला शंका आहे की राजनला तुम्ही गायब केलंय म्हणून. नॉनसेन्स. यू आर टॉकिंग नॉनसेन्स. कारण तुलाच माहिती आहे राजन कुठे गायब झालाय ते. कुठे आहे माझा मित्र? तो स्वतंत्र आहे, कुठेही जाऊ शकतो. राजनला मी चांगला ओळखतो. मित्र आहे तो माझा. त्याच्या घरी 2दा पोलीस येऊन गेले. घराची झडती सुद्धा घेतली. त्याला पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन गेले. आणि म्हणूनच तुम्ही त्याला गायब केले, जसं सुमितला गायब केले. सुमित, त्याच्याशी तुझा काय संबंध? कारण सुमितही माझा मित्र होता. आम्ही तिघेही एकाच कॉलनीमध्ये राहत होतो. त्यांची सगळी लफडे मला माहिती होती. हे बघ, राजन बद्दल जर तुम्हाला काही सांगितलं नाहीस ना, तर हे तुला खूप भारी पडेल. हे बघ, तू माझं काही बिघडवू शकणार नाहीयेस, कारण तू इथून जिवंत परत जाणार नाहीयेस. प्रमाद आहेस. मी जर इथून 5 मिनिटाच्या आत जर बाहेर पडलो नाही ना, तर माझा एक माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाईल. आणि त्याच्याजवळ राजनची डायरी आहे, ज्याच्यामध्ये तुमची सगळी कुंडली लिहिलेली आहे. आणि शिवाय माझं एक पत्र सुद्धा आहे, ज्यावर इथलं लोकेशन मी लिहून ठेवलेलं आहे. काय हवंय तुला? राजन. तो तर मलाही हवाच आहे. ठीक आहे का? 3 दिवसांनी मी पुन्हा परत येईन. आणि 3 दिवसात मी त्याला शोधून नाही आणू शकलो तर काय करायचं हे मी सांगेन.
तुम्ही एका मामूली माणसाची अट मान्य केली? तो बोलला ते खरं असेल तर राजन कुठे आहे हे त्याला माहितीच नसेल ना, तर आपल्याला सावध राहायला हवं. कारण राजनला शोधणं गरजेचं आहे. आणि राजन कुठे अडकला असेल तर त्याला त्या पिळातून बाहेर काढायचं त्याच्याच मित्राचा वापर करून. नस काय शेखरचा पाठलाग कर. या तू काय माझा पाठलाग करतोस का रे? मित्र जर माझ्यापासून काही लपवत असेल तर, अच्छा, मग माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेत असेल तर मला हे करावंच लागेल. काय गैरफायदा घेतला मी तुझ्या मैत्रीचा? अच्छा, काळ्याला माझं नाव सांगून मिसिंग कंप्लेंटची फाईल नाही मागवलीस? अरे 10-12 दिवसापासून गायब असलेल्या सुमित बांगरची बहीण पोलीस कंप्लेंट न करता तुझ्या प्रोटेक्शन मध्ये आहे. माझी क्लायंट आहे ती. अच्छा, जिचे खायचे वांदे आहे तुझी फी कुठून देणार? माझ्या फीची चिंता नको करू तू, ती मी वसूल करून घेईल बरोबर. आणि राजन मालाबारीचं काय? नाटक करू नको धुरंदर. राजन देखील असाच गायब झाला आणि त्याला शेवटचं तुझ्यासोबत बघितलं माझ्या माणसांनी. मला मी आता खूप थकलोय, मला 2-3 दिवस दे, मी सगळा गेमच तुझ्या समोर ओपन करतो. नाही, मला एक सांग धुरंदर, मिसिंग कंप्लेंटची फाईल घेऊन तू काय करणार आहेस? मल्हार, तुझा माझ्यावर विश्वास आहे? अजिबात नाही. व्हेरी गुड. मग मी आता तुला जे काही सांगतोय ना त्याच्यावर सुद्धा अजिबात विश्वास ठेवू नकोस. हे राजन आणि हे काही लोक आहेत ना जे गायब झालेले आहेत, त्या सगळ्यांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर ते गायब झालेले आहेत. त्या लिस्टमध्ये अजून अशी बरीच माणसं आहेत जे गायब व्हायची आहेत. हे सगळी माणसं एकाच बॉसचा माल विकायची. मला वाटतं एवढी माहिती तुला पुरी आहे 2-3 दिवस काम करण्यासाठी. ठीक आहे धुरंदर, तू अजूनही सत्य सांगत नाही. मी मितालीला बोलवणार आहे. भाऊ गायब झाला तरी पोलीस कंप्लेंट करायला ती आली नाही. मल्हार, अरे तू 2-3 दिवस सुद्धा थांबू शकत नाही का? प्लीज. अरे माझा मोठा प्लॅन फेल जाईल. ठीक आहे, मी तुला 3 दिवसाची मोहलत देतो, पण त्यानंतर मी काहीही ऐकणार नाही तुझं. चालेल. या 3 दिवसांमध्ये तू या मिसिंग लोकांचा धागा पकडून एवढा उच्छाद मांड की त्यांचा बॉस चवताळून पुढे आला पाहिजे. ठीक आहे? हा, परत एक काम कर. काळा बाजार करणारे, स्मगलिंग करणारे, हे जितके कोणी असेल ना त्याच्या माणसांना अरेस्ट कर. त्यांच्या प्रत्येक अड्ड्यावर धाड टाक. तुला हवं ते कर, बाकी परमिशन मी घेतो कमिशनर साहेबांची. अजिबात काळजी करू नकोस. थोड साल्यांना नाही तर 2-4 जणांना. यस, मुंबई पोलीस काय करू शकते या गुन्हेगारांना कळायला पाहिजे. यस, चल गाडी काढ. कोण आहे तो गद्दार? मी विचारतोय, कोण आहे तो गद्दार? या 3 दिवसात आपल्या 5 ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. कोणी इन्फॉर्मेशन दिली त्या इन्स्पेक्टर ठाण्याला? काय विचारतोय मी? माझ्याशी गद्दारी, या सर्वीशी गद्दारी. सर, मला राजनवरती संशय येतोय. मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही.
सलीम, जतीन, रवी, मला खरं सांगा, तुमच्यापैकी पोलीस इन्फॉर्मर कोण आहे? मी काय विचारतोय, तुमच्यापैकी पोलीस इन्फॉर्मर कोण आहे? नाही सांगा तर मला. तुझ्या माणसाला बोलव आणि या बॉड्या फर्नेस मध्ये टाकायला सांग. बोल आता, बोल काय बोलायचं. सर मला वाटतं की राजन हा पोलिसांचा इन्फॉर्मर असावा. नाही, माझा संशय त्या शेखर पाहिजे, त्यालाच माहिती पुरवली असं. तो आज येणारच आहे. तो येईल त्याची गॅरंटी कर. तुझी सगळी माणसं मूर्ख आहेत, मूर्ख. आणि त्या दिवशी त्या शेखरचा पाठही करू शकले. त्याला धडपणे त्या शेखरचा पाठही करता आला नाही त्या दिवशी. सर अचानक पोलिसांनी अडवलं शेखरला, पण तो शेखर वेगळाच वाटत होता, म्हणून आपले पंटच पळून आले. तेच तर, थोडी जरी अक्कल असते ना तर थांबले असते ते थोडा वेळ, आणि शेखर राहतो कुठे ते पाहूनच आले असते. सर शेखरपर्यंत पोहोचण्यासाठी एक मार्ग आहे. सुमितची बहीण गीताली, तो शेखर त्या सुमितचा मित्र आहे. आज जर शेखर आला नाही ना तर मग त्या सुमितच्या बहिणीला उचला. पण ते एकदा हाती लागला ना की अशी पिरगा तू त्याची मान की वाटी एवढं पुळ आणि हात जीभ बाहेर आली पाहिजे. काही करू शकणार नाही तुझा तो बॉस आणि तुझा तो सर. मुखट्यानं 15 लाख रुपये काढून दे. 15 लाख? 5 माझे, 5 तुझे आणि 5 मितालीचे. पण मी असा इथे किती दिवस राहू? तुला जायचं असेल तर जा. त्या बॉसचा तुझ्यावर संशय आहेच. इथून बाहेर पडला तर संपलं सगळं. उद्यापर्यंत चाल. आपले 5 लाख रुपये घे आणि गावी जाऊन एखादा छोटासा धंदा सुरू कर. आणि तुला काय वाटतं, बॉस मला सोडेल? उद्यापर्यंत तुझा बॉस स्वतः तरी जिवंत राहतो की नाही हे देवालाच. काय? हे बघ, आज 15 लाख रुपये घेतल्यानंतर तुझा तो बॉस आणि तुझ्या त्या सर बीला मला भेटायला जावंच लागणार आहे. का? अरे का म्हणजे काय, त्याचा अड्डा एकतर मी बघितलेला आहे. शिवाय तुझ्या आणि माझ्या मैत्रीचे संबंध आहेत हे सुद्धा त्याला माहिती. शिवाय उद्यापर्यंत मी त्याच्याकडून 15 लाख रुपये लुटलेले सुद्धा. तेव्हा तो आपल्याला सहजपणे सोडेल असं वाटतं तुला? तेव्हा त्याचा बंदोबस्त करावाच लागेल मला. आणि त्या राक्षसी सरबीचा बंदोबस्त करायला तू एकटं जाणार आहेस? मी एकटा नाही, तुला सुद्धा माझ्याबरोबर यावं लागणार आहे. चल येतो. सर आला सर. गुड. शब्दाचा पक्का आहेस. आय लाईक. राजन कुठे आहे? तुला नेमकं काय हवंय? राजन कुठे आहे हे जर सांगणार नसाल तर माझा राहिलाच. शेखर तू हुशार आहेस. तू स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीस. ची मागणी सांग. 15 लाख जास्त होत आहे. मी माझे 2 मित्र गमावले, सुमित आणि राजन. त्यांच्या जीवाच्या बदल्यात ही रक्कम फार थोडी आहे. मी हा सौदा नाकारू शकतो,
कारण राजन कुठे आहे हे आम्हालाही माहिती नाही. पण मला माहिती आहे ना तो कुठे आहे ते. कारण तो इथे तुमच्याकडे आला आणि त्याच्यानंतर परत आलाच नाही. खोटं आहे असेल, पण मी पोलिसांना हेच सांगणार आहे. मला वाटतं तुमच्या जीवाची किंमत 15 लाख म्हणजे फार थोडी. मी 15 करोड सुद्धा मागितले असते ना तरी सुद्धा तुम्ही ते द्यायला सहज तयार झाला असता. मला माझ्या विरुद्धचे सगळेच्या सगळे पुरावे ताबडतोब हवे आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता तुमची आवडती वेळ. फक्त पैसे तयार ठेवा. तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? आत्ताच म्हणत ना तू शब्दाचा पक्का आहे म्हणून. आणखी नाही, मी इथून बाहेर निघाल्यानंतर माझा पाठलाग होता कामा नये, नाहीतर मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाईल. आणि हो, त्या सुमितच्या बहिणीला म्हणजे मितालीला याच्या पुढे त्रास होता कामा नये. हा आपला सौदा संपला की तिला विसरून जाईल. तुझ्या एवढ्या अटी मान्य करतोय मी. त्याबद्दल तू आम्हाला काय देणार? एक फार मोठं सरप्राईज देणार आहे तुम्हाला. उद्या संध्याकाळी 7 वाजता. श्यामल, आता तरी सांगणार आहेस का धुरंधरचं काय चाललंय आणि इथे काय आहे? सर, 10 वर्षांपूर्वी जेलमधून एक कैदी फरार झाला होता, कल्लू बिलाल. आठवतं तुम्हाला? श्यामल, टू द पॉइंट. सर, टू द पॉइंटच बोलते आहे. त्या कल्लू बिलालचं काय? सर, तो या बिल्डिंग मध्ये आहे. हो सर. मग आधी का नाही सांगितलं धुरंधरनं मला? 9 खुनांचा आरोप आहे त्याच्यावर. लोकांना इलेक्ट्रिक फर्नेस मध्ये जाळायचा तो. चल. सर, घाई नको. इथेही फर्नेस असण्याची शक्यता आहे, कारण 10 वर्षांपूर्वी तो जे करायचा ते आत्ताही होतंय. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. धुरंधरला मिसिंग कंप्लेंटच्या फाईल का हव्या होत्या? सर, बिलाल आणि त्याचा एक साथीदार राजिंदर, जो लहान मुलाचं ट्रॅफिकिंग करायचा, ती दोघंही आत आहेत. आणि तुला ही माहिती कोणी दिली? सर, पोलीस रेकॉर्ड. सर, ते बघा, धुरंधर सर आणि असीम. तिसरा कोण आहे? सर, कुणास ठाऊक. चल जाऊया आपण आता. सर, इशारा झाला की लगेच निघूया. इतका उशीर व्हायला नको होता. आतापर्यंत यायला हवं होतं. सर, Rajan is here. What a pleasant surprise. सर, मी तुम्हाला म्हणालो होतं ना, मी तुम्हाला एक मोठा सरप्राईज देणार आहे म्हणून. सो हिअर इट इज. पुरावे? आधी 15 लाख. असे बॅगेन बाहेर. आधी पुरावे. आधी 15 लाख रुपये घेऊन माझा माणूस बाहेर जाईल आणि मग मी तुम्हाला पुरावे देईन. ते शक्य नाही. ठीक. तो डेली जॉब. थांबशेकर, जाऊ दे त्यांना. काळजी करण्याची गरज नाही, कारण की दोन्ही माणसं आपल्या ताब्यात आहेत. प्लीज. माझे बॅग चेक कर. बरोबर आहे. धुरंधर. पुरावे.
मूर्ख आहात तुम्ही. आता तुम्हा दोघांना इथून कधीच बाहेर जाता येणार नाही. बाहेर असल्या त्या शेखरच्या माणसाला धरा आणि आत आणा. माफ करा मिस्टर राजेंद्र, पण ते दोघं सुद्धा येणार नाही, कारण त्या दोघांना सुद्धा माझ्या माणसांनी आतापर्यंत लोळवलं. शेखर सर, मी जास्त त्रास करून घेऊ नका. इन्स्पेक्टर साने आणि त्याची सगळी टीम बाहेर इथे उभी आहे. त्यांनी घेरलंय तुम्हाला. साने येतीलच इतक्यात. या साने, हे तुमचे दोन्ही गुन्हेगार. सर, मी उर्फ कल्लू बिलाल आणि राजेंद्र सिंग, यू आर अंडर अरेस्ट. मल्हार, यांची इलेक्ट्रिकची भट्टी सुद्धा इथेच असण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये यांनी सुमित सकट सगळ्यांना जाळून टाकलं. ओळखस तू? तुझ्यासारख्या गिधाडांच्या छातीमध्ये धडके बनवण्यासाठी ज्याची एक फक्त नजर कापली आहे, तो डिटेक्टिव्ह धुरंधर सूर्यकांत लिमये. शेखर, तू डिटेक्टिव्ह धुरंधर लिमये? डिटेक्टिव्ह धुरंधर सूर्यकांत लिमये. एनी डाऊट? नो डाऊट. धुरंधर. मिताली, तुझ्या भावाला तर आम्ही काही वाचवू शकलो नाही. 5 लाख रुपये तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. सर, सुमित आता कधीच परत येणार नाही हे मला माहिती होतं. तशी मी माझी मानसिक तयारी पण केली होती. पण सर, सुमितनी माझ्यासाठी जितकं केलं नसतं तितकं असीमने केलंय. दर रक्षाबंधनला मी सुमितला राखी बांधायचे. पण असीम, आता तू येशील ना रक्षाबंधनला राखी बांधून घ्यायला? थँक्यू सर. येते मी. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार. जोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ दे मार. हलवी धरणी थर थर. धुरंधर धुरंधर धुरंधर.